लगता होटल तिरंगा यायलाच लागतं। आज महाराष्ट्र में जगह फेमस है बार्शी साइड, यहाँ का फेमस डायलॉग और इंस्टाग्राम का ट्रेंडिंग आज मैं आपके सामने है, तो ये डायलॉग आपके सामने कुछ बोलेंगे। नाच करती का यायला लगता होटल तिरंगा यायलाच लगते। तो गाइस यहाँ पे इतनी भीड़ है, बैठने के लिए जगह नहीं है, कुछ नहीं है। अभी मैं थोड़ा नेगेटिव नाही करूँगा, लेकिन वाह 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 वाह, हे बघा गाइस, एक तर आमच्या उडील गाडी देत नाहीत आम्हाला, त्यात असलं करायला चाय ठेवून चालू आहे पार येड्याने। आले का फोटो नाही काढत? एवढं काय त्याचं असतंय? अरे काय फेमस होणार नाही लगे। अरे ठीक आहे ना भाऊ, घरी मी सांगून आला, एवढं काय काय व्हायला मला अरे ठीक आहे ना, एवढं काय त्यात? खास जेवणासाठी आलाय, खास घरी सांगता? बेडवरून ना तुम्ही सगळे? बेडवरून बेड किती? मनोज दादा गायकवाड खास घरी सांगता? इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। तो गाइस लोग अपने घर से बिना बताए खाने पे आ रहे हैं यहाँ पे, तो वेटिंग देख सकते हो, 1 घंटा वेटिंग बोल रहे हो, तो इतना देर हम नहीं रुक पाएंगे यहाँ पे। सब्सक्राइब ठोकून टाका, समझ रहे हो? आम्हालाही वासरू कळत नाही काही, 6 महिन्याचा वासरू आहे, तुम्हाला वाटतं का? मला सांगा कमेंट मध्ये सांगा। गाइज और बॉयज अचानक प्लॅन बना है हमारा जाने को तिरंगा हॉटेल को, महाराष्ट्र मध्ये फेमस झालं तेच हॉटेल आहे, तर ते आम्ही हॉटेलला चाललोय। आज नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा, JV9 ब्लॉग मध्ये। तर लवकर तुम्हाला तिरंगा हॉटेल मालकासोबत भेटतो। बॉबी के घर की साइड आ चुका हूँ, देखो रास्ता जिंदगी में किधर भी मतलब थोड़ा भी मेरे लिए साफ नहीं है कुछ, इस साइड पे देखो। तो फाइनली हम जा रहे कौन से होटल को, सॉरी तिरंगा हॉटेल। गाइस तिरंगा हॉटेल इथलं सगळ्यात फेमस आहे, त्याला बार्शीमध्ये ट्रेंडिंग, इंस्टाग्राम ट्रेंडिंग करून टाकलंय त्यांनी, पार वाट लावले। तर आम्ही त्याच हॉटेलला चाललोय, बॉबीला आलो घ्यायला, कारण मित्र येणार। गाइस माझा सावताडवाला ब्लॉग नक्की बघा, त्यामध्ये एकदम एंटरटेनमेंट फुल केलं आहे मी, आणि ब्लॉग एकदम भारी येतो, आणि असेच ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका। आम्ही चालू तिरंगा हॉटेलला जेवायला, ते पण खास आपला मराठी माणूस आहे म्हणून त्याला सपोर्ट करायला। तो हम यहाँ पे पहुँचे यार, यहाँ पे पहुँचते क्या दिखाई, देखो रिपोर्टर आ चुका है भाई, के क्रिश तो है भाई, बहुत तिरंगा वाला बहुत फेमस लग रहा है यहाँ पे। और मराठी में बोलतो कैमरामैन TV चैनल वाला येतो म्हणजे तो बारे खतर असणार है गारंटेड गाइस। तो गाइस देख सकते हो क्या चल रहा है यहाँ पे, पूरा लोग देख सकते हो क्या हालचाल में खड़े यहाँ पे। बॉबी काय म्हणणं तुझं? गाइस यहाँ पे देख सकते हो दारू बिना सब बंद है यहाँ पे, अच्छा वाला, और मिलेगा वैसे ही। जरा हमारे मेरे को इन्होंने मॉडल बनाया यही है जो आदमी है, होय करायगा ह्यांनीच मला मॉडलिंग टाकलं माहिती आहे का? हे माणूस मी नव्हतं, नाहीतर मी कुठे कसं राहतोय काय। Few moments चल रहा है खाना, अंदर इतनी भीड़ है, जगह भी नहीं है, ऐसा है। तो गाइस यहाँ पे इतनी भीड़ है, बैठने के लिए जगह नहीं है, कुछ नहीं है। अभी मैं थोड़ा नेगेटिव नहीं करूँगा, लेकिन कोई नहीं है यहाँ पे, क्या करें अभी बताओ। यहाँ पे हो, यहाँ पे उनका हो गया शायद इंटरव्यू, कुछ था वो उधर, तो आएंगे अब देखते क्या करते हो। सब लोग है ना बस फोटो निकालने में बिजी है सब लोग। देखो ये देखो ये देखो ये देखो क्या कर रहा है बंदा। अरे काय तुमचा विषय इकडं, वाह 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 वाह, हे बघा गाईस, एक तर आमच्या उडील गाडी देत नाहीत आम्हाला, आणि त्यात असलं का चाय बिटी। आम्ही पण निघतो आता, काय हो कुठं जायचं जेवायला मग? हा मग आता आम्ही काहीतरी काय ते एवढे दिसायला गर्दी म्हणलं काय करावं आता। तर काहीच काय चालतं, आलो आम्ही 5 मिनिटात। तर काहीच आलो आम्ही पण निघतो इथून, काय वाटत नाही ते 1 तास वेटिंग थांबायचं म्हणल्यावर। गाड्या बघा अजून गाड्या येतात हो का, आयुष्य गाड्या बघा, गाड्या कंटिन्यू। हा तर काहीच त्यांना घेतो मी कंटे व्हिडिओमध्ये आणि दाखवतो तुम्हाला, थोडं गर्दी आहे सगळ्या, पण दाखवतो 1-2 मिनिटात। काय करायला एवढी काय, कुठं जायचं का आपल्याला? तर काय जेवायला अजून भेटलेलं नाही, असं आम्ही जातो। बघू शकता इथले भीड, एवढी घाण वातावरण, जागा नाही उभा राहायला, जागा नाही, बघू शकतो विषय हार्ड आहे इथला। बार्शी आपलं सौंदर्य वैरा घेतला आम्ही, इथला आमचं बार्शी
सौंदर्य बिडून आले का बापरे एवढं लावून नंबर लागणार त्याच्या महागासारखं डेम पळायला लागले लोक डेंजर आहेत राव खरे गेले. अरे त्याला करू तर काम त्याचं दर जे ब्लॉगर वगैरे आहेत त्यांना पण व्हिडिओ नाही गडीकडे गर्दी बघू शकतो तुम्ही त्याची विषय ते पण वेगळा तो गाइस कुछ तालमेल लग ही नहीं रहा यहाँ पे. हम मतलब कर क्या रहे वो इधर से उधर और लोग इतने ना यहाँ पे तो ऐसा हमको भी गंदा लग रहा है कि उनके पीछे भागे. इधर इतनी भीड़ ज़्यादा ही बहुत भीड़ है यहाँ पे. देखते ले पाते या नहीं तो निकलते. खाना भी नहीं खाया आले का फोटो नाही काढत एवढा लांब अवघड लेते हैं उनके साथ और देख सकते हो यहाँ पे कितने लोग आ रहे हैं यहाँ पे वीडियो 150 किलोमीटर ब्लॉग रहा है खास. तो गाइज हम खाने के लिए खास आज महाराष्ट्र में जगह फेमस है बार्शी साइड. यहाँ का फेमस डायलॉग और इंस्टाग्राम का ट्रेंडिंग आज में आपके सामने है. तो ये डायलॉग आपके सामने कुछ बोलेंगे. नाद करती का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय. यावं लागतंय यावंच लागतंय. चला यावं लागतंय तासभर वेटिंग आहे फक्त. आज सांगितलं सांगितलंय घरी सांगितलंय तो गाइस लोग अपने घर से बिना बताए खाने पे आ रहे हैं यहाँ पे. तो वेटिंग देख सकते हो 1 घंटा वेटिंग बोल रहे हो तो इतना देर हम नहीं रुक पाएंगे यहाँ पे. तो निकलते यहाँ से कुछ खाना है. सुबह से कुछ भी नहीं खाया मैंने. उनके लिए खास आए थे. फेमस जगह है महाराष्ट्र में और बार्शी साइड आप भी आ सकते हैं यहाँ पे खाने के लिए. तो आइए जरूर. एवढं काय अरे काय फेमस होणार नाही लगे. अरे ठीक आहे ना भाऊ घरी नाही सांगून आला एवढं काय काय व्हायला म्हणे अरे ठीक आहे ना एवढं काय त्यात खास जेवणासाठी आलाय खास घरी सांगता. बेडवरून ना तुम्ही सगळे बेडवरून. मनोज दादा गायकवाड मनोज दादा गायकवाड खास घरी सांगता फक्त नाद करते का यावं लागतं ह्यासाठी. तर काही चला निघतो आम्ही इथून. फॉलो शेअर करा सबस्क्राईब ठोकून टाका. सबस्क्राइब करा. क्या बोला तूने. तो गाइस इतना लेट हम यहाँ पे रुक नहीं पाएंगे तो निकल रहे इधर से. वो भी हमारे लिए आ रहे बार बार क्योंकि 1 घंटा वेटिंग बोल रहे और अभी 3:30 बजे. तो 4 बजे खाएंगे क्या 5 बजे खाना. तो इतना टाइम नहीं है. तो गाइस निकलते. ब्लॉग आपको अच्छा लगा तो फॉलो शेअर जरूर करना. निकलते. तुम्ही बोला थोडं काय जेवणाचं काय हाल. तो गाइस निकलते. कुठं गेला असले मजा येते माहिती आहे का क्या ऐसा मारा मारे. तो गाइस यहाँ पे भी जहाँ पे जा रहे वहाँ पे कुछ ना कुछ आहेच. असं नाही की भांडणं नाहीत काय नाहीत. भांडणं सगळीकडे आहेत. तुम्हाला काय ऐकवलं हॉटेल मराठी बोलतोय मी आता. हिंदी कुठे बोलतोय मी आता मराठी बोललो मग मी काय बोललो. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. भांडणं म्हणले ना मी. तर काय जाऊ मागं पण इथे भांडण लागले. तिने कानाखाली लावली कारण शिवी दिली म्हणून. आम्ही आता हॉटेल चेंज केलं पण मस्त वाटलं. तिकडे पार्क गर्दी आहे. एकतर तिकडं कर्मचारी कमी आहेत वरनं आपलं टेबल पण नाही बसायला तिथं. आणि मालक पळतो इकडून तिकडून. आता हाय मालकाचं खरं आहे पण मालक पण पळतो इकडून तिकडून. त्या मागं 10 जण हे पण नाही 10 जण त्या मागं. पण ठीक आहे मस्त आहे मालक. भेटून मस्त वाटलं. आम्ही आता तिथून निघलो कारण 1 तास वेटिंगला थांबायचं म्हणल्यावर आता वाजले 3 4:30 वाजते सर 100% 5. सकाळपासून पैसे आहे आम्ही त्यामुळे आम्ही जेवतो बाहेर साईडला. आता हे हॉटेल बघू शकता. हॉटेल आता माहित नाही आम्हाला कुठलं आहे काय. सर घेऊन आले ते आम्हाला. हे त्यांचं फेमस हॉटेल इथलं. आलेलं इथं बघायला भेटली भांडणं थोडी. काय माणूस आहे भेटलं बघायला माहित नाही आता. बघू चिकनची का मटन 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 त्यांची टेस्ट करून बघू आज काय होतं. खडकडे गेला असतं किंवा आपण मग कुठं कुठं आपलं बाबीचा नवरा सेवेकडला. आम्ही बघतो खत्म.
वातावरण टाईट, बाकी सगळे 2 hours later. केले बघा. काही जे आता गेले ना ती पण ड्रिंक मध्येच आहे, फुल टाईट. बाकी सगळे वाईट. आणि घेऊन आलेत बघा आम्हाला. आता काय नसलं इथलं खराब निघलं यांच्यावर टाकायचं. काय पण होते आता. ते घेऊन आलेत खास, कारण त्यावर जेवणाने बघितलं इथं का इथं ते बघितलं मग खास घेऊन आलेत फक्त इथं. चल इथलं मटण बघू शकता तुम्ही, भारी आहे. ते साऊथवाड्याला खाल्लेलं इकडलं त्यापेक्षा 100% भारी आहे. ते कुठं कशी बाई वगैरे हिरवी गाव आपले अरे काय. आणि भाकरी बघा इकडल्या मोठ्या. आता गेली भाकर जाऊ द्या, आता दाखवतो. भारी आहे इथलं. 37 seconds later. तर गाईज आम्ही फायनली आलोय घरी. आता विषय ब्लॉग इथं एंड होण्याची शक्यता. तुम्हाला आमचं शेत वगैरे दाखवतो इथं काय चालू आहे काम वगैरे. आणि ब्लॉग थोड्या वेळात एंड होईल. तर बॉईज शेड वाढव चालू आहे आमचं. आणि हे पण शेड ह्यांनीच बांधलं. तुम्हाला दाखवतो आतून वगैरे. विषय काय आता पावसामुळे विषय होता जरा चालू आहे आता इथं. पहले में शेड है. तो गाइज हमें तो खाने के लिए नहीं मिला उधर, तो रुकने का कुछ फ़ायदा नहीं हुआ. अच्छा है आदमी, लेकिन उसका स्टाफ थोड़ा कम है, तो वही प्रॉब्लम है उसका भी और हमारा भी. उसका मतलब उनका बोलना चाहिए, थोड़ा उम्र में बड़े, मतलब उनका है ना प्रॉपर स्टाफ नहीं है और टेबल वेबल मतलब प्रॉपर कुछ भी नहीं है वहाँ पे. तो अभी मैं खेत में आ चुका हूँ. हमने खाना खाया एक जगह पे, आपको दिखा दिया. उनसे भी मिला, अच्छा लगा भाई, अच्छा है वो, उसका तरक्की अच्छे हो जाए. और भाई को सपोर्ट करना और मेरे को चैनल पर सब्सक्राइब करना. तो ये हमारा कुछ खेत है, आपको मैं खेत दिखाता हूँ मेरा कैसा क्या है. और नए हो चॅनल पे तो सबस्क्राईब जरूर करना भाई लोग, क्योंकि मराठी माणूस आणि मी म्हणजे हिंदीमध्ये घेतो ना जर चांगला ब्लॉग, त्यामुळं हिंदी मराठी मिक्स करतो मी. असं नाही की फक्त मराठी फक्त हिंदी असं नाही. लाईक फॉलो शेअर करा. तुम्हाला आमचं शेत दाखवतो प्रॉपर काय पेरलं ते पण दाखवतो. आता सध्याला तर रानामध्ये पूर्ण उडीद पेरला आहे, अख्खा उडीद आहे गायस. आणि ते आमची आई तिथे बसली, बघू शकतो तुम्ही. तर काय जातात मला बाकी काय दाखवतो काय गोष्टी. आणि इथं चालू आहे विशेष म्हणजे बैलांना पावसाळ्याचं एक वेगळं बांधायचं चालू आहे. आणि हे पण शेड ह्यांनीच बांधलं 5 वर्ष खाली. हे बघू शकता तुम्ही. आम्हालाही वासरू कळत नाही काही, 6 महिन्याचं वासरू आहे. तुम्हाला वाटतं का मला सांगा कमेंटमध्ये सांगा. आणि हे यांचं चालू आहे शेड बांधायला. तुम्हाला दाखवतो अजून अपडेट थोड्या वेळात. तो बॉयज यहाँ पे ब्लॉग एंड होने वाला है. बारिश आ रही हो रही है यहाँ पे, देख सकते हो आप पीछे लगा रहे हो. तो आप तक का ब्लॉग अच्छा लगा होगा. हम गए थे तिरंगा होटल, तो ब्लॉग थोड़ा भी अच्छा लगा तो लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब जरूर करना. और भाई को सपोर्ट. मराठी चॅनल आहे, मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये चालतं. तर पुढच्या भेटूया ब्लॉगमध्ये. असे ब्लॉगसाठी JV9 ला फॉलो करा. बाय बाय.